आणि आता मी तुम्हाला फार तिष्ठत ठेवणार नाहीये। आता तो क्षण आलाय ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत आहात। थेट जाऊया राष्ट्रीय चित्राकडे। बघा पडद्यावर राष्ट्रीय चित्र, काँग्रेसची मतांची टक्केवारी बघा। आधी आपण वोट शेअर बघतोय। काँग्रेसची मतदानानंतरची टक्केवारी आहे पोस्ट पोल सर्वेमध्ये 22%। गेल्या निवडणुकीमध्ये बघा किती होती, 28.6%। मतदानापूर्वी प्री पोल सर्वेमध्ये 25% होती, 28 पासून 22%वर घसरलेली आहे। तुमच्या लक्षात येईल जुलै 2013 पासून आपण हे सर्वे करतोय। जुलै महिन्यात केला, नोव्हेंबर महिन्यात केला, जानेवारीत केला, मार्च मध्ये केला। या सर्व सर्वेमध्ये काँग्रेसची घसरण जी दिसलेली आहे ती अशा प्रकारची आहे। 22% मतं काँग्रेसला मिळू शकतात। आणि भारतीय जनता पक्ष बघा, हे काँग्रेसचे जे आघाडी आहे, काँग्रेस आणि आघाडी त्यांची ही टक्केवारी आहे। आघाडीच्या पक्षांची जी मतं आहे ती आहे 3.5%। आता भाजप बघा, भाजपची टक्केवारी ही आहे 34%। फक्त भाजपचे आघाडीतले पक्ष यामध्ये नाहीये। 34%। काँग्रेसची आपण मगाशी बघितली 22%। भाजपची मतदानापूर्वी होती 35%। 2009 ला 18.8% होती। भाजपची मतं जवळजवळ दुप्पट होत आहेत, 34%। आता भाजपच्या आघाडीतले पक्ष पाहूया, 6.5%। म्हणजे 34 अधिक 6.5 40.5% मतं भाजप आघाडीला मिळू शकतात। 6.5% त्यांची मतं ही वाढलेली दिसत आहेत। आपल्या प्री पोल सर्वे मध्ये जी 5% होती ती 6.5% झालेली आहे। पुन्हा एकदा आपण जर दाखवू शकलो काँग्रेस आणि भाजप दोघांची मतं, काँग्रेसची बघा 22% अधिक आघाडीतले पक्ष 3.5%। म्हणजे 25.5% काँग्रेस आघाडी आणि भाजप आघाडी 34% अधिक आघाडीतले पक्ष 6.5 म्हणजे 40.5%। 25 आणि 40% एवढा फरक आहे दोन पक्षांच्या मतामध्ये। बसप बघा 4.5%। डावे पक्ष बघा 4%। समाजवादी पक्ष 3.5%। आप 3%। इतर 19%। आता यूपीए आणि एनडीए बघा, यूपीएतले पक्ष आणि एनडीएतले पक्ष यांची काय टक्केवारी आहे मगाशी मी तुम्हाला दोन्ही एकत्र करून दाखवलं होतं। यूपीएतले पक्ष 25.5%, एनडीएतले पक्ष बघा 40%। 40% आणि 25.5% एवढा 14.5% दोघांमध्ये फरक आहे। इतरांना 34% मतं मिळू शकतात। 34% हा मोठा आकडा आहे, पण ही मतं विखुरली गेलेली आहे। सीट प्रोजेक्शन बघा, राष्ट्रीय चित्र आहे। लोकसभा एकूण जागा आहेत 543, म्हणून आपण म्हणतोय मिशन 543। एनडीएला 270 ते 282 जागा मिळू शकतात। एनडीए 270 ते 282 हा आकडा मनाशी जपून ठेवा। 16 तारखेला तुम्हाला तपासावा लागेल 270 ते 282। यूपीएला 92 ते 102 जागा मिळू शकतात। यूपीएची परिस्थिती फारच हलाखीची आहे। आता भाजप आणि काँग्रेस बघूया आपण, हे इतर पक्ष बघूया आणि मग भाजप काँग्रेस बघूया। तृणमूल काँग्रेस 25 ते 31 जागा, अण्णा द्रमुक 22 ते 28 जागा, डावी आघाडी 14 ते 20 जागा, समाजवादी पक्ष 13 ते 17 जागा, बिजू जनता दल 12 ते 16 जागा, वायएसआर काँग्रेस 11 ते 15 जागा, बसप 10 ते 14 जागा, टीआरएस 8 ते 12 जागा, द्रमुक 7 ते 11 जागा, द्रमुक आघाडी, आणि आम आदमी पक्ष 3 ते 7 जागा। आता आपण आघाड्यांचं चित्र बघूया काय आहे। भाजप बघा किती जागा मिळू शकतात। एनडीए मध्ये भाजपच्या जागा 230 ते 242 आहेत। मगाशी एनडीएच्या जागा आपण बघितलं 270 ते 282, त्यामध्ये भाजपच्या जागा आहेत 230 ते 242। आणि काँग्रेसच्या जागा, काँग्रेस 100 खाली येते 72 ते 82 जागा। 102 यूपीएच्या जागा वरच्या पातळीवर आपण दाखवले आहेत, पण काँग्रेस बघा 72 ते 82 जागा। तेलुगू देशम पार्टी 12 ते 16 जागा, शिवसेना 10 ते 14 जागा। एनडीएतले घटक पक्ष आहेत। राष्ट्रीय जनता दल यूपीए मधला घटक पक्ष आहे, 8 ते 12 जागा मिळू शकतात।
आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया, पण तुम्हाला तर पुन्हा एनडीए आणि यूपीएचे आकडे बघायचे असतील तर पडद्यावर एकदा बघून घ्या. भाजपच्या आणि काँग्रेसच्या जागा या आहेत मगाशी दाखवलेल्या. मला एनडीए आणि यूपीएच्या जागा पाहिजे. 230 ते 242 भाजप आहे. एनडीए बघा, पुन्हा आकडा बघा, 270 ते 282 आणि यूपीए 92 ते 102. 270 ते 282, 92 ते 102. मी पुन्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. दुर्दैवाने काँग्रेसचे प्रतिनिधी माझ्याकडे नाही आहेत, कारण त्यांनी एक्झिट पोलमध्ये जायचं नाही असं म्हटलेलं आहे. मी पळशीकरांकडे शेवटी जाणार आहे, पण सुरुवात करतोय प्रतिक्रियेला. अजित सावंत, तुमच्यापासून या आकड्यांविषयी काय म्हणणं आहे तुमचं? मला आम आदमी पक्षाच्या संदर्भात जर तुम्ही म्हणाल तर मी एवढं तुम्हाला नक्की सांगेन की ज्या पद्धतीने आम आदमी पक्षाची वाटचाल दिसते, आपण फक्त 3% मतं दाखवलेली आहेत, पण ती निश्चितपणे 6 ते 7% मतांपर्यंत असतील अशी अपेक्षा आहे. आणि जागांच्या संदर्भात बोलायचं झालं, त्या जागा 15 ते 20च्या दरम्यान असतील अशी आमची अपेक्षा आहे. जरी या जागा कमी झाल्या किंवा टक्केवारीमध्ये जरी कमी झाले तरी एक चांगली वाटचाल या गेल्या 3 ते 4 महिन्याच्या काळामध्ये केलेली आहे. एक गोष्ट आम्ही मान्य करतो, थोडासा फटका आम्हाला बसलेला आहे दिल्लीमधलं जे सरकार सोडण्याचा जो निर्णय झाला, आणि त्याच्याबद्दल ती चूक आम्ही मान्यही केलेली आहे जाहीररित्या. त्याचा थोडासा कदाचित फटका बसला असावा, परंतु वाटचाल ही अतिशय चांगल्या रीतीने चालली. आणि जी पोकळी निर्माण होणार आहे, काँग्रेसची जी वाताहत होते आणि काँग्रेसवरचा जो विश्वास लोकांचा उडालेला आहे, भ्रष्टाचार, घराणेशाही, महागाई हे जे सगळं झालेलं आहे, ती पोकळी भरून काढण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पक्ष करू शकेल. आणि त्या दृष्टीने आम आदमी पक्षाला मिळालेलं हे यश या निवडणुकी पुरेसं तरी अतिशय चांगलं आहे असं मला वाटतं. आम्ही पाय घट्ट रोवलेले आहेत. जागांच्या संदर्भात कदाचित ते रिफ्लेक्ट होणार नाही, परंतु मताची टक्केवारी जी आहे ती निश्चितपणे चांगली राहील आणि पुढच्या वाटचालीला ती बळ देणारी ठरेल. आणि इथून पुढे पुढचा विरोधी पक्ष म्हणून जर कोणी असेल तर तो आम आदमी पक्ष सर्व प्रकारच्या सत्तेवरती अंकुश ठेवणारा पक्ष असेल, एवढं मी आपल्याला नक्की सांगू शकतो. मी दिवाकर रावतेंकडे जातोय. रावतेजी, या आकड्यांविषयी तुमचं काय मत आहे? जी अपेक्षा सुरुवातीपासून हिंदुस्थानातल्या एकंदरीत काँग्रेस विरोधी जी काय परिस्थिती होती त्यामध्ये जे प्रचाराची सुरू केली, आणि नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने आज जे सगळे एवढ्या सभा, प्रचंड आणि एक वातावरण जी निर्मिती झाली, तर सगळ्याकडचे आमच्या एनडीएतले सगळे घटक पक्ष त्या राज्यामध्ये तिथे एकजुटीने जे कामाला लागले. आणि ह्यावेळेला आम्हाला जिंकायचंच आहे, मूळ मिशन आम्हाला जिंकायचंच आहे, हा जो एक मंत्र घेऊन संपूर्ण मोदींच्या मागे ही संघटना संपूर्ण उभी राहिली सगळ्या देशामधली, त्यातून हा विजय नक्की प्राप्त होईल. किंबहुना कमी किती होईल याच्यापेक्षा आणखीन 2-5 वाढेल का, अशी परिस्थिती मात्र देशामध्ये नक्की आहे असं मला यातून जाणवतंय. म्हणजे तुमच्या दृष्टीने अपेक्षितच आहे. अंकुश काकडे, आम्ही जे आकडे दाखवतोय राष्ट्रीय, त्यावर तुमचं मत? नाही निखिलजी, आपण जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेनुसार ही आकडेवारी या ठिकाणी आपण लोकांच्या समोर सादर केलेली आहे. पण आपल्याला आठवत असेल की 2004 साली सुद्धा इंडिया शायनिंगचा मोठा नारा होता, आणि त्याही वेळेला माध्यमांनी अटलजींचं सरकार पुन्हा सत्तेवरती येईल अशा प्रकारची भाकिते केलेली होती. त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचे निकाल काय झाले आणि कोण सत्तेवरती आलं हे आपण पाहिलेलं आहे. मला असं वाटतं की तशीच परिस्थिती पुन्हा येण्याची शक्यता काही नाकारता येत नाही, किंवा तसं झालं नाही तरी आपल्या या आकडेवारीमध्ये निकालामध्ये मात्र फार मोठा फरक आहे असं आपल्याला दिसून येईल. अर्थात सत्ता कोणाची येईल, काय येईल हे काही मी निश्चित सांगू शकत नाही, परंतु आकडेवारीमध्ये निश्चितच 16 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी फरक पाहायला मिळेल एवढं मला असं वाटतं. ठीक आहे, बघूया आपण 16 तारखेला सगळेच तपासूया. पण विनय सहस्त्रबुद्धे, मला असं वाटतं की ही आकडेवारी जी आहे ती अपेक्षेप्रमाणे आहे, आणि त्याच्या कारणांकडे जर आपण गेलो तर या निवडणुकीच्या आधीपासून जे वातावरण बनलं होतं, म्हणजे मी ते वातावरण अण्णा हजारेंची जी काही मूवमेंट झाली ती, त्यानंतर दिल्लीमधल्या बलात्काराच्या प्रकरणाचे जे काही पडसाद उमटले ते, त्यानंतर नरेंद्र मोदींची पक्षाने अतिशय योग्य वेळी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून केलेली निवड, त्यानंतर मोदींनी देशभर जो झंझावाती प्रवास केला त्यातून जे एक वातावरण बनवलं ते, या सगळ्या प्रयत्नांना ह्याचं जसं श्रेय आहे, वातावरणाला जसं त्याचं श्रेय आहे, तसं 2 मुख्य घटकांना आहे असं मला वाटतं. की शेवटी लोकांच्या समोर प्रश्न आहे की निवडणुका येतात आणि जातात, पक्ष हे येतात ते येतात, परंतु राजकारणाचा पर्पज काय? आज राजकारणामध्ये एक क्रायसिस ऑफ पर्पज आहे, उद्देशहीनतेचं संकट आहे, आणि दुसरं आहे ते क्रायसिस ऑफ क्रेडिबिलिटी.
मला असं वाटतं की नरेंद्र मोदींनी राजकारणाची उद्देशपूर्णता जी आहे ती एक प्रकारे लोकांच्या समोर ठसठशीतपणे आणली की मला सरकार आम्हाला स्थापन करायचं आहे, ते सुशासन देण्याकरता करायचं आहे, ते विकासाकरता करायचं आहे. सुशासनामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन आहे, विकासामध्ये सगळ्या प्रकारची संपन्नता आणि गरिबी दूर करणं, या प्रकारची सगळी जी काही एक अभावाची स्थिती आहे ती दूर करणं, या सगळ्या विषयांचा समावेश होतो. आणि नरेंद्र मोदींचं आणि भारतीय जनता पार्टीचं ट्रॅक रेकॉर्ड या विषयातलं जे आहे तेही विश्वसनीय असल्यामुळे लोकांना प्रथमच एक खराखुरा पर्याय उपलब्ध झाला, एक समर्थ नेता मिळाला, एक अतिशय विश्वास ठेवण्यालायक अशा प्रकारची आघाडी त्यांच्यासमोर आली. आणि या सगळ्या गोळाबेरीजेतून जे वातावरण निर्माण झालं, मला असं वाटतं की जनता त्याच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. आणि जनता सामान्यपणे गेल्या काही निवडणुकांचा ट्रेंड जर आपण बघितला, अनेकदा असं म्हटलं गेलं की बहुतेक एक प्रकारे बहुमत मिळणार नाही किंवा एक अशी संसद निवडली जाईल की जी अधांतरी लटकेल की काय, अशी भीती वाटते. आणि लोक असं कधी करत नाही. अनेक विधानसभांचे याबद्दलचे अंदाज देखील लोकांनी खोटे पाडले आहेत. आणि द्यायचं तर भरभरून लोक आपलं समर्थन एखाद्याच्या पाठीमागे उभं करतात. मला असं वाटतं की यावेळी ते नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभं करतील. हातचं कोणतंही न राखता ते हे यश भाजपच्या पारड्यामध्ये टाकतील, एनडीएच्या पारड्यामध्ये टाकतील, याबद्दल मला शंका वाटत नाही. कुमार केतकर, आपल्या सगळ्यांचेच अंदाज, सगळ्या पत्रकारांचे अंदाज उद्ध्वस्त करणारा असा हा पोस्ट पोल सर्वे आहे. एकूण आपल्याला असं वाटत होतं एनडीएला 230 पर्यंत 235 पर्यंत जास्तीत जास्त जागा मिळतील. तुम्हालाही असंच वाटत होतं? हे आकडे बघून काय म्हणणं आहे तुमचं? नाही, पहिली गोष्ट म्हणजे ह्या आकड्यांवर मगाशी अंकुश काकडे म्हणले त्याप्रमाणे किती विश्वास ठेवायचा, म्हणजे विश्वास ठेवायचा म्हणजे ते खोटारडे आहेत अशा पद्धतीने नाही, त्याच्यावरती किती विसंबायचं अशा पुरता. कारण 1998 पासून ते आत्तापर्यंत जी सर्वेक्षणं झाली त्या सर्वेक्षणांमधले अंदाज किती टक्क्यांनी चुकले, म्हणजे 12% 30% कसे चुकले याचं सविस्तर वर्णन आलेखांसहित आजच्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये आलेलं आहे. यातला मुद्दा असा आहे की जर विकासाभिमुख, विश्वासार्हताभिमुख आणि लोकप्रिय आणि करिश्मा आणि प्रचार हे सगळं जर असेल तर मग आपल्याला अशा प्रकारच्या सिम्प्लिझमपासून, अशा प्रकारच्या सुलभीकरणापासून विश्लेषणाच्या दूर जायला पाहिजे. कारण नाहीतर मग याचा अर्थ असा होतो की 1999 मध्ये, म्हणजे 98 आणि 99 मध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि 2004 मध्ये ज्यावेळेला शायनिंग इंडियाचा कॅम्पेन झाला त्यावेळेला वाजपेयी निश्चित येणार अशी सगळी सर्वेक्षणं सांगत असताना मग काय वाजपेयींची विश्वासार्हता नव्हती, वाजपेयी विकासाचं राजकारण करत नव्हते, वाजपेयींनी लोकांपर्यंत प्रचार केला नव्हता, वाजपेयींची करिश्मा नव्हती, वाजपेयींची जादू नव्हती का भारतीय जनता पक्षाचं अभूतपूर्व संघटन नव्हतं, कशामुळे ते हारले याचं स्पष्टीकरण काही आता विनय सहस्रबुद्धे देऊ शकलेले नाहीत. नाहीतर मग त्यांना असं म्हणायला लागेल नरेंद्र मोदींनी जी विश्वासार्हता जमा केली आहे, नरेंद्र मोदींनी जी व्हिजन भारताला दिलेली आहे त्यानुसार हे झालं. म्हणजे वाजपेयींनी व्हिजन दिलं नाही का? त्यांची व्हिजन असून त्याच्यानंतर 10 वर्ष 2004 ते 2014 या काळात भारतीय जनता पक्षाला जागा तर मिळाल्या नाहीतच, म्हणजे जिंकण्यासारख्या जागा मिळाल्या नाहीत. तर 1998 नंतर 2004 मध्ये फटका बसला आणि पुन्हा 2009 मध्ये बसला. म्हणजे मग काय अडवाणींची विश्वासार्हता नव्हती? तर अशा पद्धतीने आपण सिम्प्लिझम करू नये. आत्ताचा समाजातला असंतोष, समाजातली अस्वस्थता, अण्णा हजारेंच्या चळवळीचा अराजक तेव्हापासून वाढत असलेला असंतोष, या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठच्या तरी बाजूला एक मत वळण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्याच्यामुळे झाली. मला अजूनही, मी सकाळी ज्या सांगितल्या किंवा मला वाटतं गेल्या वर्षीपासून मी ज्या फिगर सांगतो त्या बदलाव्याशा वाटत नाहीत. भारतीय जनता पक्षाला 190 ते 210 जागा मिळतील आणि त्याच्या आधारे अजून 25-30 जागा त्यांना एनडीएच्या मिळतील आणि कोणाच्या तरी मदतीने एनडीए सरकार बनवू शकेल. मोदींना पहिल्यांदा पाचारण करण्यात येईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात कधीच संदेह नव्हता. परंतु म्हणूनच मी म्हटलं जर 190 जागा मिळाल्या तर मग नरेंद्र मोदींना पर्याय पक्षात आणि पक्षाच्या बाहेरही लोक शोधायला लागतील. त्यावेळेला शरद पवारांचं नाव आघाडीवर येऊ शकतं. मगाशी काकडेंनी सांगितलं ते बरोबर आहे. भुजबळांच्या मागे काही मोठं संख्याबळ नव्हतं, देवेगौडांच्या मागे थोडंसं संख्याबळ होतं. या पार्श्वभूमीवरती जो मनुष्य निरनिराळ्या मायावतींपासून जयललितांपर्यंत आणि ममतापासून मुलायमपर्यंत ज्यांना नेटवर्कमध्ये आणू शकतो आणि शिवाय जो काही आत्तापर्यंत त्यांचा काँग्रेस बरोबरचा व्यवहार राहिलाय त्या काँग्रेसलाही त्या नेटवर्कमध्ये आणू शकतो असा मनुष्य शरद पवार असल्यामुळे त्यांचाही क्रमांक ह्या सर्व्हेच्या फिगर्स फक्त 20 किंवा 25 जर चुकल्या, 20 किंवा 25 म्हणजे 235 वरती जर आकडा आला तर अशा प्रकारची पुनर्रचना लोकसभेची सरकार स्थापनेच्या दृष्टिकोनातून होऊ शकते. वादग्रस्त आहे कुमार केतकरांचं मत, पण मी सुहास पळशीकरांकडे सुद्धा जाणार आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली लोकनीतींनी हा सर्वे केलेला आहे. मी ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर जाणार आहे सुहास पळशीकरांकडे. आणि लक्षात घ्या
आपल्या पूर्वेकडचा प्रदेश जो आहे पूर्व भारत यातले हे आकडे बघायचे आहेत. ब्रेक नंतर चर्चा झाल्यावर पुन्हा ते बघूया. आणि ब्रेक नंतर या सगळ्या आपल्या राष्ट्रीय आकड्यांविषयी बोलायला मी जाणार आहे सुहास पळशीकरांकडे. पळशीकर, हे आपले आकडे अतिरंजित वाटतायत काही जणांना, विनय सहस्त्रबुद्धे म्हणतायत हे अपेक्षित आहे. काय सांगाल? आपला गेला सर्वे आणि हा सर्वे एवढा फरक कसा काय पडलाय? 40 जागांचा फरक आहे. मला असं वाटतं की गेल्या म्हणजे मतदानाच्या आधीचं सर्वेक्षण आणि मतदानाच्या नंतरचं सर्वेक्षण याच्यात फरक पडला नसता तर आश्चर्य वाटायला पाहिजे होतं. कारण मग त्याचा अर्थ असा झाला असता की महिनाभर लोकांनी घसा कोरडा करून जो गावोगाव फिरून प्रचार केला त्याचा काहीच उपयोग झाला नाही असा त्याचा अर्थ झाला असता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सर्वेक्षणाची किती अचूकता आहे याचं विश्लेषण नंतर होत राहील. ते 16 तारखेपासून सुरू होईल खरं तर आणि त्याच्यानंतर ते करावं लागेल. पण आत्ताच्या घडीला जर बघायचं झालं तर अगदी साधा एक ढोबळ निकष असा आपण लावू शकतो की हे सर्वेक्षण मार्च आणि एप्रिलमध्ये आपण जे सांगत होतो त्याच्यापेक्षा काही वेगळं सांगतंय का? तर त्याचं उत्तर असं आहे की हो, हे सर्वेक्षण काहीतरी वेगळं सांगतंय. आणि ते असं की गेले 13 ते 14 महिने किंवा खरं तर निदान 10 महिने आपण जुलैपासून बघतोय म्हणून जो कल आहे तो हळूहळू पुढे पुढे सरकत भारतीय जनता पक्षाच्या जास्त अनुकूल असा बनत गेलेला आहे. नेहमीच जेव्हा आपण एखाद्या सर्वेक्षणात एखादा कल पकडतो, एखादा ट्रेंड पकडतो, तेव्हा 2 पॉसिबिलिटीज असतात. एक म्हणजे तो ट्रेंड सलग सरळ दिशेने तसाच पुढे जाईल, ही एक शक्यता असते. आणि दुसरी अशी शक्यता असते की त्याला ब्रेक लागेल आणि त्याच्यामध्ये खंड पडून त्याची दिशा थोडीशी बदलेल. स्वाभाविकच आहे की भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना असं वाटलं असणार आणि त्यांची अशी अपेक्षा असणार की हा जो जुलै महिन्यामध्ये आपण पहिल्यांदा कल पकडला होता की भारतीय जनता पक्षाला अनुकूल असं राजकीय वातावरण आहे, त्याला ब्रेक लागेल आणि कदाचित वेगवेगळ्या कारणांमुळे तो ब्रेक लागत भारतीय जनता पक्षाची गाडी ही 180-190 पाशीच थांबेल किंवा येऊन अडकेल. आपल्या सर्वेक्षणामध्ये असं दिसतंय की एका क्रमाने सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या अनुकूल असा हा कल वाढत गेला आणि त्याची परिणती आत्ता 40% मतांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याचे सहकारी पक्ष यांच्या आघाडीला मिळणाऱ्या युतीला मिळणाऱ्या मतांमध्ये होतीये. मी तूर्त मतांबद्दल बोलतोय की ही मतं 40% जात आहेत. एखाद्या आघाडीची मतं 40% जाण्याची घटना ही अलीकडच्या काळामध्ये तरी निदान फार दुर्मिळ आहे आणि त्यामुळे साहजिकच येते काही दिवस तरी त्याच्यावरती टीका होत राहील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत राहतील. कारण एखादी गोष्ट अनपेक्षित असते. आपल्याला गेली 15, 20, 25 वर्ष सवय काय झालेली आहे की कुणालाही कम्फर्टेबल किंवा समाधानकारक बहुमत मिळणार नाही. तुम्ही जर जागांची आकडेवारी पाहिली तर असं दिसेल की अगदी गेल्या वेळेला UPAला सुद्धा मिळालेल्या जागा ज्या होत्या त्यांच्या तुलनेमध्ये आपल्याला गेल्या 25 वर्षात अशी सवय झालेली आहे की कोणत्याही पक्षाला आणि आघाडीला सहजगत्या बहुमत मिळणार नाही. झटापट करावी लागेल, अनेक पक्षांच्या नागदुऱ्या काढाव्या लागतील आणि मग त्यांचं बहुमत प्रस्थापित होईल. त्या तुलनेने या वेळेला हा निश्चितपणे वेगळा निष्कर्ष निघतोय आणि तो निष्कर्ष अजून UP, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शेवटच्या टप्प्यातल्या मतदानानंतरचं सर्वेक्षण जे आहे ते आल्यानंतर कदाचित आपल्याला या आकड्यांमध्ये काही फेरबदल करावे लागतील. पण ते बाजूला जर ठेवले तर असं दिसतं या आकडेवारीवरनं की आतापर्यंतच्या भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीमधला सगळ्यात चांगला परफॉर्मन्स या निवडणुकीमध्ये बहुधा भारतीय जनता पक्ष देईल. आणि मला असं वाटतं की दुसरी चूक होती आपली सगळ्यांचीच आणि ती आपली सगळ्यांची म्हणजे माझ्या देखील सगळ्यांची होती असं मला वाटतं की आपण भाजपच्या आत्ताच्या सर्वेक्षणातल्या या निष्कर्षांची तुलना त्याच्या सगळ्यात वाईट परफॉर्मन्सची करतोय जो गेल्या वेळेला होता. 2009चा भारतीय जनता पक्षाचा जो परफॉर्मन्स आहे तो सगळ्यात वाईट होता एका अर्थाने. त्याच्या आधी त्यांना कितीतरी याच्यापेक्षा जास्त टक्के मतं मिळालेली होती आणि ती जर पाहिली तर कदाचित आपल्याला बसणारा हा जो आश्चर्याचा धक्का आहे त्याच्यातली अनपेक्षितता कमी होऊ शकेल. तेव्हा हे तपशील बाजूला ठेवूयात. मला असं दिसतंय की या निवडणुकीत या सर्वेक्षणावरनं दिसणारं चित्र असं आहे की भारतीय जनता पक्षाला
जवळपास स्वतःच्या जीवावर बहुमताच्या खूप जवळ पोचण्या इतपत मतं मिळण्याची शक्यता आहे आणि त्याचे आत्ताचे जे आघाडीमध्ये समर्थक आहेत त्यांच्यासह 272चा जादूचा आकडा जो आहे तो पार करण्याची कुवत बहुधा त्यांना या 16 तारखेला मिळालेली दिसेल असं या निष्कर्षांवरनं दिसतंय. पळशीकर, मला एकच गोष्ट विचारायची आहे की 40% मतं दिसत आहेत त्यावेळेला भाजप आघाडीला. या आधीच्या निवडणुकांमध्ये म्हणजे 1952 पासूनच्या निवडणुका घेतल्या, माझी जर स्मरणशक्ती ठीक असेल तर 1952 साली काँग्रेस पक्षाला किती मतं मिळाली होती? ती साधारण 45-50च्या दरम्यान होती. काय सांगाल याविषयी? याचं कारण 40% मतं म्हणजे फार मोठी संख्या आहे असं वाटतंय सगळ्यांना. आधीची काय आकडेवारी आहे? पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आता आपण 40% बोलतोय तो भाजपच्या आघाडीबद्दल बोलतोय, आघाडीबद्दल, भाजपबद्दल बोलत नाहीये. दुसरी गोष्ट लक्षात ठेवली, भाजपच्या आघाडीला मिळून 40% मतं मिळत आहेत आपल्या या आत्ताच्या सर्वेक्षणाप्रमाणे, आणि काँग्रेसला त्या काळामध्ये मतं जी मिळायची ती एकट्या काँग्रेस पक्षाला मिळत होती मतं. हा त्याच्यातला फरक आहे. आणि दुसरा अगदी एक तांत्रिक टेक्निकल आपल्या प्रेक्षकांना रात्रीच्या 10 वाजता कंटाळा येईल तरी सुद्धा सांगायला पाहिजे मुद्दा तो असा की मतं मिळणं हा एक भाग असतो आणि त्या मतांचं जागांमध्ये रूपांतर होणं ही दुसरी भाग असते. काँग्रेसला जे यश दैदिप्यमान वेळोवेळी मिळत राहिलं त्याचं कारण काँग्रेस पक्ष ज्या प्रकारे पसरलेला होता त्यामुळे काँग्रेस पक्षाला आपल्याला मिळणाऱ्या 40, 42, 45% मतांचं रूपांतर 70% जागांमध्ये करता येत होतं. हे जे मतांचं जागांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता आहे ती भाजपला स्वतःला देखील अजून प्राप्त करायची असं मला वाटतं. आत्ताचं क्षणभर उदाहरण घ्या आणि तुम्ही बघा आपल्या सर्वेक्षणात तुम्ही जे आकडे सांगत होतात त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, कदाचित त्याच्यानंतर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या सगळ्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची मतं ही भरपूर आहेत आणि त्यात मतांचं जागांमध्ये रूपांतर होताना काय होणार आहे? 50% मध्य प्रदेशमध्ये मतं मिळत आहेत, परंतु मध्य प्रदेशमधल्या जागा ज्या आहेत त्या 29 जागांमधल्या 25-26 जागा समजा भारतीय जनता पक्षाला मिळतील. म्हणजे तिथे मतं जरी वाढली इथून पुढच्या 50%पेक्षा जास्त तरी जागा फार वाढत नाहीत. दुसऱ्या बाजूला केरळ घ्या तुम्ही, पश्चिम बंगाल घ्या, आसाम घ्या, कदाचित काही प्रमाणामध्ये आंध्र प्रदेश घ्या. या राज्यांमध्ये भाजपची मतं ही 5, 6, 7, 10, 12, 15% जरी गेली तरी त्याचं जागांमध्ये रूपांतर होणार नाहीये. याचा अर्थ असा झाला की भाजपला काही ठिकाणी गरजेपेक्षा जास्त मतं मिळत आहेत तर काही ठिकाणी मतं मिळत असून सुद्धा त्यांचं जागांमध्ये रूपांतर होत नाहीये. आणि त्यामुळे मतांची टक्केवारी ही आश्चर्यकारक वाटते. याचं कारण भारतीय जनता पक्ष हा आत्ता आपल्या डोळ्यात देखत गेल्या 15-20 वर्षांमध्ये वाढलेला पक्ष आहे आणि आपल्याला असं वाटत होतं की हा पक्ष याच्याहून जास्त वाढणार नाही, तो आता वाढला म्हणून आपल्याला धक्का बसतोय. त्यांचं जागांमध्ये रूपांतर किती होईल हे मात्र गुलदस्त्यात आहे आणि ती कपॅसिटी भारतीय जनता पक्षाची जेव्हा वाढेल तेव्हा भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीतल्या यशाच्या भाषेत जुन्या काँग्रेस सारखा बनेल. आज तो बनेल असं मला वाटत नाहीये 2014च्या निवडणुकीत, पण अशाच प्रकारे जर मतांचं जागांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता वाढत राहिली तर जुन्या काँग्रेस सारखा निवडणुकीमध्ये यशस्वी होणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष अवतीर्ण होईल यात काही शंका नाही. विनय सहस्त्रबुद्धे, मला तुम्हाला विचारायचं आहे की एकतर 1998 साली जेव्हा एनडीएचं सरकार बनलं, वाजपेयी सरकार, तेव्हा किती टक्के मतं होती हे तुमच्या लक्षात असेल आणि आजची ही मतं म्हणजे 34% अधिक 6 अशी मतं कशी तुलना तुम्ही करताय? मला नेमकी आकडेवारी आठवत नाही, कदाचित पळशीकरच या बाबतीत सांगू शकतील, पण माझ्या मते ती मतं 25 ते 28% फार पलीकडे नव्हती. एनडीएला नाही, भारतीय जनता भाजपला पार्टीची मतं म्हणजे 34% मतं त्यापेक्षा खूपच जास्त आहेत. निश्चितपणे जास्त आहेत आणि याचं एकमेव कारण आहे की जे एक द्विध्रुवीय राजकारणाकडे भारतीय राजकारणाची जी वाटचाल होते आहे त्या एका अवस्थेकडे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा गेल्या म्हणजे 77चा एक अपवाद वगळला तर 89 पासून जे एक विरोधी पक्षांचं राजकारण चांगल्या पद्धतीने सुरू झालं त्या राजकारणात विरोधी पक्ष, प्रमुख विरोधी पक्ष, प्रबळ विरोधी पक्ष, आव्हान देणारा पक्ष आणि त्या अर्थाने पर्यायी पक्ष कोण बनू शकतो अशा पद्धतीची जी एक शर्यत सुरू होती, मला असं वाटतं की ती शर्यत पर्यायी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत निर्विवादपणे जिंकणार आहे आणि देशाच्या पुढच्या राजकारणाची वाटचाल एका अर्थाने बायपोलर, द्विध्रुवीय या पद्धतीने होण्याची शक्यता मला या निकालांमध्ये दिसते आणि ते देखील या निवडणुकीचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मतदानाच्या आकडेवारीकडे आपण बघितलं पाहिजे की यावेळेचं मतदान जे आजच निवडणूक आयोगाने जाहीर केलंय की 66% मतदान झालंय, ही
1984 नंतरची एक सर्वोच्च अशा प्रकारची मतदानाची स्थिती आहे, तेही मला एक फार चांगलं चिन्ह वाटतं. दुसऱ्या बाजूनी परिवर्तनाची आस किंवा एक प्रकारची देशस्थितीबद्दलची असुरक्षिततेची भावना. लक्षात घ्या, 84 साली ज्यावेळी इंदिरा गांधी आल्या, म्हणजे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ज्यावेळी राजीव गांधी आले, त्यावेळी देशाला असं वाटलं होतं की अरे बापरे, आता अशा प्रकारची हत्या झाली, काय होणार. या एका असुरक्षिततेच्या भावनेने देशाला ग्रासलं होतं. आज वेगवेगळ्या आघाड्यांवर, मग ती आंतरिक सुरक्षेची आघाडी असो, परराष्ट्र राजकारणाच्या संदर्भात, जागतिक राजकारणाच्या संदर्भात भारताची इभ्रत सतत कमी होण्याचा प्रकार असो, आर्थिक स्थिती असो, बेरोजगारीची स्थिती असो, महागाई असो, कुठल्याही फ्रंटवर लोकांना बरं वाटावं असं नाही, असुरक्षितता अधिक गडद व्हावी असं वातावरण आहे. त्याचा परिणाम मला असं वाटतं की या प्रकारचं यश भारतीय जनता पार्टीला मिळण्यामध्ये झालेलं आहे आणि त्या दृष्टीने मला हे एक उल्लेखनीय अशा प्रकारचा हा या निकालाचा भाग वाटतो. आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर काही राज्य आपली राहिली आहेत, पूर्व भारतातली 3-4 राज्य राहिलेली आहेत, ती बघूया. आणि हा जो सर्वे 6 वाजल्यापासून आपण बघतो आहोत, सगळी चर्चा केलेली आहे, त्याच्या अखेरीकडे येऊया. शेवटी सुहास पळशीकरांकडे मी जाणार आहे. गेल्या जुलै महिन्यापासून आपण सर्वे करतोय, जुलै 2013 आजपर्यंतचा हा प्रवास आहे. त्या प्रवासाचं समाप्ती कसं करतात हे मला बघायचं आहे. ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. मगाशी आपण राष्ट्रीय चित्र बघितलं, पण तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं पूर्व भारतातली काही राज्य बघायची राहिली आहेत, ती मी तुम्हाला दाखवतोय. पश्चिम बंगालमधून सुरुवात करूया. बघा पडद्यावर पश्चिम बंगाल 11 मतदारसंघांमध्ये हा सर्वे करण्यात आला. 1054 मतदारांनी यात सहभाग घेतला. मतांची टक्केवारी बघा. तृणमूल काँग्रेस 38% मतं मिळण्याची शक्यता आहे. प्री पोल सर्वेमध्ये तेवढीच होती. डावी आघाडी 24%, आधी होती 25%. भाजपची मतं वाढलेली आहेत 15%. गेल्या निवडणुकीपेक्षा किती वाढली आहेत ते बघा, 6% 15%, आणि प्री पोल सर्वेमध्ये 12%. काँग्रेसची मतं घटलेली आहेत 16% 13% आली आहेत, पण 2009ला 13.5% होती, जवळजवळ तेवढीच आहे. इतरांना 10% मतं इथे मिळू शकतात, पण तृणमूल काँग्रेस नंबर 1चा पक्ष. हे सीटमध्ये कसं बदलतंय बघूया. तृणमूल काँग्रेसला 25 ते 31 जागा मिळू शकतात. हे लक्षात घ्या, 25 ते 31 जागा. 3 नंबरचा देशातला पक्ष हा पक्ष होऊ शकतो. पहिली आघाडी NDA, नंतर UPA, म्हणजे पहिला पक्ष भाजप, नंतर काँग्रेस आणि नंतर 3 नंबरचा पक्ष. डावी आघाडी 7 ते 11, काँग्रेस 2 ते 4 आणि भाजपला सुद्धा 1 ते 3 जागा मिळू शकतात पश्चिम बंगाल. ओरिसात जाऊया. ओरिसा बघा, 14 मतदारसंघात सर्वे झाला. 805 सॅम्पल मतदारांनी भाग घेतला. बघा, BJD बिजू जनता दलाला 37% मतं, आघाडी कायम आहे. भाजपला 29% मतं मिळू शकतात. गेल्या सर्वेच्या तुलनेत किती आहे तेही तुम्ही बघितलं. काँग्रेसला 24% आणि इतरांना 10%. बिजू जनता दल आघाडीवर आहे. किती सीट्स मिळणार आहेत ते जरा बघूया पडद्यावर. बिजू जनता दलाला 12 ते 16 सीट्स मिळू शकतात, पण भाजपला 3 ते 7 जागा मिळू शकतात आणि काँग्रेसला 1 ते 3. झारखंड बघा, 11 मतदारसंघांमध्ये हा सर्वे करण्यात आला. 1102 मतदार यामध्ये सहभागी झाले. भाजपला झारखंडमध्ये 44% मतं मिळू शकतायत. 21% मतं आहेत काँग्रेस आघाडीला, पण भाजप खूपच पुढे आहे. झारखंड मुक्ती मोर्चा जो आहे त्याला 11% मतं, इतरांना 24% मतं. आसाम बघा, मतदारसंघ आहेत 11, आम्ही सर्वे केलेले. 716 मतदारांनी सहभाग घेतला. आसाम हे काँग्रेसचं राज्य आहे. काँग्रेस आघाडी इथे पुढे आहे, 40% मतं. भाजपला 22% मतं. AGP आसाम गणसंग्राम परिषद 13% मतं, एकेकाळी राज्यकर्ता वर्ग होता. आणि AIUDF वादग्रस्त ही जी फ्रंट आहे तिला 11% मतं, इतरांना 14%. आपण पूर्व भारत अशा पद्धतीने बघितलेला आहे.
आणि मी या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहे. मी पुन्हा एकदा जातोय सुहास पळशीकरांकडे. सुहास पळशीकर, गेल्या जुलैपासून आजपर्यंत आपण हे सर्वे केलेले आहेत आणि एक राष्ट्रीय चित्र उभारण्याचा आपण प्रयत्न केला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी काय सांगाल, या सर्वेतला संदेश काय आहे? मला असं वाटतं या सर्वेक्षणामधनं आणि वारंवार केलेल्या सर्वेक्षणांमधनं जी गोष्ट अधोरेखित होते ती अशी की आपण ज्या वेळेला ह्या सर्वेक्षणांना सुरुवात केली त्यावेळेला दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नाममात्र होतं. उत्तर भारतातल्या उत्तर प्रदेश सारख्या कळीच्या राज्यामध्ये सुद्धा तो पक्ष चाचपडत होता. 8 महिन्यांमध्ये पडलेला फरक असा आहे की उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाची नुसती सरशीच होण्याची शक्यता नाहीये, तर पूर्णपणे मोठ्या प्रमाणावर यश तिथे मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेश जर सोडला आपण तर पूर्व भारतामध्ये आसाम सारख्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा आता 2 नंबरला येतोय आणि दुसरीकडे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून स्वतःचे हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे. याचा अर्थ असा झाला आणि जे मी वारंवार म्हणत आलेलो आहे की या सगळ्याचा अर्थ असा आहे की एखादा राजकीय पक्ष जर नेटाने प्रचार करून आणि एखादं एकमुखी नेतृत्व पुढे करून उभा राहिला तर काय होऊ शकतं याचं एक चित्र या 8 महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांनी सुद्धा खरं तर या गोष्टीकडे अत्यंत गंभीरपणे पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं. याचं कारण आजपासून म्हणजे सर्वेक्षणांचे वेगवेगळे निष्कर्ष आल्यापासून याचं श्रेय मोदींना आहे का नाही हा एक मुद्दा आणि हे जे घडलंय ते भारताच्या दृष्टीने चांगलं आहे का नाही हा दुसरा मुद्दा, असे राजकीय दृष्ट्या वादाचे मुद्दे घडतील. पण त्या वादांच्या पलीकडे लोकशाहीचं जे सगळ्यात महत्त्वाचं गाभ्याचं तत्व आहे ते म्हणजे राजकारणामध्ये खुल्या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकलं पाहिजे हा जो संदेश आहे तो मला असं वाटतं की आपल्या सर्वेक्षणांमधनं प्रकर्षाने पुढे येणारा संदेश आहे की काँग्रेसची पिछेहाट जी झाली त्याची अनेक विश्लेषणं इथून पुढच्या काळात होतील, पण त्याचं एक मूलभूत विश्लेषण असं असणार आहे की या राजकीय स्पर्धेमध्ये पक्ष म्हणून टिकण्याची जी काही तयारी असावी लागते ती ज्या पक्षांकडे आहे ते पक्ष टिकून राहिले. कारण तसं जर नसतं तर मोदी आणि भारतीय जनता पक्ष येऊन देखील कर्नाटक आणि आसाममध्ये थोड्याफार प्रमाणात काँग्रेस, पण त्याचबरोबर बिजू जनता दल किंवा तृणमूल काँग्रेस किंवा अण्णा द्रमुक हे पक्ष आपापल्या राज्यांमध्ये पाय रोवून आज सुद्धा उभे आहेत आणि लालू आणि मुलायम मायावती यांना सुद्धा या सगळ्या तथाकथित झंझावातामध्ये कोणीही उन्मळून टाकू शकत नाही असं आपल्या सर्वेक्षणांमधून दिसतंय. याचा जर धडा कुठला घ्यायचा असेल तर तो या सर्वेक्षणांमध्ये ज्यांची सगळ्यात जास्त पिछेहाट झालेली आहे त्या पक्षाला घ्यावा लागेल आणि तो असा की राजकारणाला लोकशाहीमध्ये पर्याय नसतो. अगदी नेमकेपणाने तुम्ही सांगितलंय, या उपर मला काही बोलायला पाहिजे असं नाही. आज मी इथेच थांबणार आहे, पण तुम्हाला एक सांगतो, उद्या परवा 13 तिन्ही दिवस या सर्वेतले वेगवेगळे पैलू घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे. 7 वाजता 7 ते 9 वेगवेगळ्या पैलूंचा आपण अभ्यास करणार आहोत. नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांचं नेतृत्व, महाराष्ट्रातले इतर तपशील, इतर राज्यातले इतर तपशील याचंही आपण विश्लेषण करणार आहोत. पण एक गोष्ट नक्की, भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आपल्या प्रचारामध्ये असं म्हणत होते की अच्छे दिन आने वाले आहे. मला माहित नाही भारतासाठी अच्छे दिन येणार की नाही. या सर्वेमध्ये असं दिसतंय की 270 ते 282 जागा एनडीएला मिळू शकतात. काँग्रेसची पिछेहाट होईल. त्यामुळे एनडीएसाठी, नरेंद्र मोदींसाठी, भाजपसाठी अच्छे दिन आहेत. पण आणखी एका वर्गासाठी अच्छे दिन असणार आहेत. तो वर्ग म्हणजे राजकारणाचा अभ्यास करणारा वर्ग. हा पोस्ट पोल सर्वे असेल, आपले गेल्या जुलैपासूनचे सर्वे असतील, सर्व सर्वे जे आहेत या सर्वेचा अभ्यास करणाऱ्यांना एक वेगळं चित्र दिसू शकतं, त्यांचं उद्बोधन होऊ शकतं आणि ते करण्याचा प्रयत्न आपण या सगळ्या प्रवासातून केलेला आहे. उद्याही हा प्रवास चालू राहणार आहे आणि मी तुम्हाला आठवण देऊ इच्छितो, मिशन 543 आपण चालू केलेलं आहे. मिशन 543 ते आपण चालू ठेवणार आहोत सलग 100 तास. आज संध्याकाळी 6 वाजता आपण सुरू केलेलं आहे. मतमोजणी झाल्यानंतर म्हणजे मतमोजणीच्या दिवशी 16 मेला रात्री 10 वाजता हे जे आहे मिशन 543 100 तासांचं ते पूर्ण होईल. तेव्हा बघा, फक्त IBN लोकमत, IBN लोकमत म्हणजेच निवडणूक, IBN लोकमतला पर्याय नाही. धन्यवाद.